ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. पादचारी दिन आहे, तर कसं वाटलं तुम्हाला फिरताना आणि कसं काय वेगळं वाटलं अनुभव? आज पादचारी दिनानिमित्त आम्ही पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी इथे जमलो आहोत. ह्या पादचारी दिनाचा एक अनुभव आणि आनंद लुटण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी. तर रोजपेक्षा इथे आज ट्रॅफिक तर काहीच नाही आहे, शून्य ट्रॅफिक आहे. त्यामुळे मोकळेपणाने फिरता येतं आहे. जे आपण प्रदूषण रोज अनुभवतो ते आज कमी आहे इतर दिवसांपेक्षा. आप कहाँ से हो? मैं पालघर से हूँ, बोईसर सिटी से. पुणे से? हाँ, मुंबई से? हाँ, मुंबई से. मराठी येते का? मराठी कळते मला, पण बोलायला ते. कसं वाटलं तुला आता फिरताना किंवा येताना कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. हम कल आए थे यहाँ पे, तो कल बहुत ज़्यादा क्राउड थी, चलने की जगह नहीं थी. आज बहुत फ्री लग रहा है, तो हम ऐसे अच्छे से घूम पा रहे हैं, देख पा रहे हैं ये सिटी का रोड कैसे होते हैं यहाँ पे. फिर जो फुटपाथ है उसका अच्छे से यूज़ कर पा रहे हैं ये होने की वजह से. तुला कसं वाटतं? खूप छान वाटत आहे. ॲक्च्युली हा पादचारी दिन जो आहे तो खास करून मला असं वाटतं की पुण्यामध्ये प्रत्येक एका एरियामध्ये व्हायलाच पाहिजे. ॲक्च्युली पादचारी दिनानिमित्त जे आपण पुणे महानगरपालिकेने जो आपण लक्ष्मी रोडला हा ठेवलेला आहे, जो साजरा करत आहे, त्यामध्ये मुलांना, शाळेतील विद्यार्थ्यांनासुद्धा हे ट्रॅफिकचे रूल्स त्यांना माहिती पडतात. बरेचसे खेळ आणि नृत्य, देन वादन सर्व काही आपण आयोजित केलेलं आहे. याचासुद्धा आनंद घेऊ शकतात आणि खरंच खूप सुंदर वाटत आहे. आणि प्रदूषण वगैरे सुद्धा खूप कमी होत आहे. अशा प्रकारे फिरा आणि खरेदी करा, आनंद लुटा, असं त्यांचं टॅगलाईन आहे. कसं वाटतं? छान वाटतं. इथे रांगोळी वगैरे पण काढलेलं आहे, तर ते एकदम प्रसन्न करणारी गोष्ट आहे. तर अगदी फिरताना खूप छान वाटते. आणि इथे काय पुढे गेल्यानंतर शाळा वगैरे आहेत, तर तिथल्या मुलांना पण रोजच्यापेक्षा कमी ट्रॅफिक आज बघायला मिळतं, तर त्यांनाही त्यातनं भरपूर शिकायला मिळते. आणि जे वृद्ध लोक इथे जे फिरतात, तर त्यांना पण आज मनसोक्त रोडवरनं चालताना वगैरे. हो, असंच पुणे पाहायला खूप आवडेल आम्हाला. तुम्ही जे लक्ष्मी रोडला आज चालताय, कसा अनुभव वाटला? खूप शांत आणि वाहनं नाहीत, काही नाही, गर्दी नाही. त्यामुळे आणि मी दरवर्षी येते. हे किती वर्ष येतं, म्हणजे हे वर्ष चौथ्या वर्षी. हे चौथं. असं वाटतं का या रोडवरून गाड्या हरवल्यात असं वाटतं? हो, हरवले असं वाटतंच आहे. म्हणजे गर्दीच नाही आहे. आम्हाला शनिवार पेठेत आम्ही जातो, तर आता मी आले तर 4 गाड्या माझ्या पूर्ण गेल्या. आम्हाला चालता सुद्धा येईल इतकं. पण इथं म्हणजे खूप, म्हणजे मी दरवर्षी येते, आनंद घेते. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. असं केलं पाहिजे का महिन्यातून? महिन्यातनं काय, खरंच महिन्यातनं एकदा करा. खरंच करा. प्रदूषण पण जरा कमी होई वाटतंय. खरंच वाटतंय. तुम्हाला काय प्रश्न आहे? तुम्ही हे म्हणजे उपक्रम जे राबवतात ह्या ज्या दिवशी जो पादचारी दिन आहे त्या दिवशी जे उपक्रम राबवतात त्यात तुम्ही कधी सहभाग घेतलाय का? हो, घेतला. मी त्याच्यात नाही, पण माझी कात्रणं असतात ती मी कात्रणं नेहमी कापून ठेवते. तुमच्या कात्रणं आहेत ना सकाळची, तर ती कात्रणं मी कापून ठेवते. आता सुद्धा माझ्या याच्यात आहे, मी आणलेलं आहे. सकाळमध्ये सगळी कात्रणं येतात याची, तर ती सुद्धा माझ्याकडे आहेत. आज दुकान बंद हो गया, पैसा खर्चा हो रहा है, खरीदारी हो रहा है. दुकान बंद हो गया तो कैसे? क्या कह रहे हैं, अभी टाइम नहीं पास होता है ना. अभी कैसे क्या टाइम ही नहीं, दुकान लगता है तो टाइम. इधर फुटपाथ पे दुकान लगाते हैं ना. अरे फुटपाथ पे लोग चले गए कैसे? अरे बंद किया ना चलने के लिए. तो देखो आगे देखो, मेला लगा है पूरा, कितना अच्छा लग रहा है. आपको कैसे लग रहा है? मतलब रोज दुकान लगाते हो? हाँ, तो अच्छा लगता है, हरा भरा लगता है देखने में. हरा लगता है, पर जो दिक्कत होती है लोगों को, तो उसमें आपका क्या कहना है? अरे कहाँ दिक्कत होती है, कौन सा फुटपाथ भी लोग कमाएंगे खाएंगे, फुटपाथ पे ही आना जाना है. कौन सा हम जैसे गरीब आदमी शोरूम खोल के बैठ जाएंगे? शोरूम की बात नहीं है, पर आज लोग चल के मतलब. हाँ, तो आज बंद किया हूँ ना. आज बंद किया हूँ, आज अच्छा लग रहा है. तो आपको भी आज अच्छा लग रहा है. तकलीफ हुई ना अभी बोले? अरे तकलीफ है, अभी शाम को 6 बजे देखते हैं. कुछ मिल गया तो लगा लेंगे, नहीं मिला तो सो जाएंगे घर पे. कहाँ से आप? यूपी, अयोध्या. अयोध्या? हाँ, अयोध्या के बगल एक छोटा जिला है प्रतापगढ़. प्रतापगढ़ छोटा जिला है, राजाओं का जिला छोटा जिला है. अयोध्या में अभी राम आए हैं, तो वहाँ का तो पूरा ये बढ़ गया ना, अभी रोजगार बढ़ा, दुकान बढ़ी. मैं अयोध्या में जाकर आया हूँ. अरे वाह, तो जय श्री राम. यार वो जय श्री राम ठीक है, बराबर है, लेकिन अयोध्या में अभी गए तो कैसा लग रहा है अभी? अरे बहुत अच्छा लग रहा है. तो राम आ गए तो अभी रोजगार बहुत अच्छा है. अरे रोजगार है, पर जिसके नसीब में जहाँ है वही मिलेगा ना. चले. ओके.